नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचा आहे. आयुर्वेदामध्ये आहाराबद्दल ज्या बारकाईंनी वर्णन केलेलं आहे त्याला काही तोड नाही. आयुर्वेदाला अपेक्षित असलेला आहार हा औषधाच्या तोडीस तोड ठरू शकतो, यातही काही शंका नाही. आयुर्वेदातील एक महत्त्वाची आहार संकल्पना म्हणजे आपण सेवन करतो ते अन्न षड्रसपूर्ण अर्थात 6 रसांनी युक्त असावं. रस या शब्दाचा या ठिकाणी अर्थ आहे चव. मधुर म्हणजे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि कषाय म्हणजे तुरट अशा 6 चवी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, शरीराची ताकद उत्तम ठेवायची असेल तर आहारात या 6ही रसांचा समावेश असणं आवश्यक असतं. अर्थात या चवींमध्ये बॅलन्स ठेवणंही अत्यावश्यक असतं. एखादी चव आवडते म्हणून तिचाच अतिरेक केला आणि इतर चवींकडे दुर्लक्ष झालं तर त्यातून अनारोग्याकडे वाटचाल सुरू होणार असते. उदाहरणार्थ तिखट गोष्टी आवडतात म्हणून गोड गोष्टी अजिबात खायच्याच नाहीत, किंवा कडू चव आवडत नाही म्हणून कारल्याच्या भाजीला अजिबात हातच लावायचा नाही, असं करणं चांगलं नाही. आणि मधुमेहाच्या भीतीमुळे सकाळी उठल्या उठल्या मेथीचे दाणे, वॉकिंग करून झालं की कारल्याचा रस, दुपारी मेथीची भाजी असा कडू चवीचा अतिरेक करणं हे सुद्धा चांगलं नाही. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल ठेवणं हेच तर आयुर्वेदाचं मर्म असतं. षड्रसांच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ज्या क्रमाने सांगितले आहे त्याप्रमाणे आहारातलं त्यांचं प्रमाण ठरवायचं असतं. म्हणजे मधुर रस ज्या अर्थी पहिला सांगितला आहे त्या अर्थी आहारात गोड चवीच्या द्रव्यांचं प्रमाण सर्वाधिक असणं अपेक्षित असतं. या ठिकाणी गोड म्हणजे साखर असा अर्थ घ्यायचा नसतो, तर दूध, लोणी, तूप, लाया, तांदूळ, गहू, ज्वारी, मूग, डाळिंब, अंजीर, द्राक्ष वगैरे सगळे मुख्यत्वे गोड फळं, मध अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव गोड पदार्थांमध्ये होत असतो. निसर्गातही मधुर रसाची आहारद्रव्य विपुल प्रमाणामध्ये अवेलेबल असतात. या उलट रसांच्या क्रमामध्ये शेवटचा असतो तुरट रस. त्यामुळे आहारात तुरट चवीच्या गोष्टी अगदी कमी प्रमाणात समाविष्ट करायच्या असतात. गंमत म्हणजे निसर्गातही तुरट चवीचे पदार्थ मोजकेच आढळतात. फॉर एक्झाम्पल, जांभूळ हे फळ तुरट असलं तरी संपूर्ण वर्षामध्ये 2-3 महिन्यांसाठीच मिळतं. सुपारी तुरट रसाची असते पण ती मुखशुद्धीसाठी अगदी कमी प्रमाणातच खाता येते. मध तुरट असतो पण मधाची मुख्य चव गोड असते. ताकसुद्धा मुख्यत्वे आंबट गोड पण शेवटी तुरट चव देणारा असतो. मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट या क्रमानुसार जेवणाच्या सुरुवातीला खीर, जेवणाच्या शेवटी ताक आणि जेवणानंतर सुपारी खाण्यामागचं विज्ञानही समजून घ्यायचं असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.